देशात एक देश एक निवडणूक घेण्याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. या समितीने त्यांचा अहवाल गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला. या अहवालात संविधान संशोधनाबरोबरच अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या. या शिफारसी जर सरकारने मान्य केल्या तर देशातील 10 राज्यातील सरकारांना केवळ 1 किंवा 2 वर्षांची मुदत मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या समितीने देशात एकत्र निवडणुका घेण्यासंदर्भात आराखडा आखून दिला असला तरी या आराखड्याची अंमलबजावणी नेमकी कधी करायची याबाबत निर्णय सरकारवर सोडला आहे. केंद्र सरकारने जर या समितीच्या शिफारसी मान्य केल्या तर निवडणूक प्रक्रियेतील हे परिवर्तन देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असेल. याचबरोबर आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सरकारने 2029 मध्ये एकत्र निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तर सरकारला याची तयारी आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर लगेचच करावी लागेल. या समितीने सुचवलेल्या आराखड्यानुसार जर 2029 मध्ये एकत्र निवडणुका झाल्या तर देशातील 10 राज्यांमध्ये केवळ 1 वर्षासाठी सरकार अस्तित्वात येईल, कारण या राज्यांमध्ये गेल्याच वर्षी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे या राज्यातील आगामी निवडणूक 2028 मध्ये होईल. त्यानंतर 2029 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच पुन्हा या 10 राज्यांमध्ये म्हणजेच हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, तेलंगणा, मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये पुन्हा निवडणुका होतील. याशिवाय उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये 2027 साली विधानसभेची निवडणूक होईल. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील सरकारांनाही केवळ 2 वर्षांची मुदत मिळेल. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये 2026 साली निवडणूक होणार आहे. त्यामुळे या राज्यातील सरकारांनाही केवळ 3 वर्षांची मुदत मिळेल. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील सरकारांना केवळ 5 वर्षाची पूर्ण मुदत मिळणार आहे, कारण या राज्यात याच वर्षी निवडणुका होऊ घातल्या आहेत. दरम्यान वन नेशन वन इलेक्शन घेताना संविधानाचे उल्लंघन होणार नाही यासाठी समितीने कलम 83 आणि 172 मध्ये संविधान संशोधन करण्याची शिफारसही केली आहे. या कलमात संविधान संशोधन करण्यासाठी सर्वसाधारण बहुमताची आवश्यकता आहे. या संदर्भातील आराखडा सादर करताना समितीने म्हटलं आहे की आगामी लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या दिवशी राष्ट्रपती याबाबतचा अध्यादेश जारी करू शकतात. ज्या दिवशी या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होईल त्या तारखेनंतर स्थापन होणाऱ्या कोणत्याही राज्यातील विधानसभेची मुदत 2029 मध्ये संसदेबरोबरच संपुष्टात येईल. महत्वाचे म्हणजे राष्ट्रपतींच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाल्याच्या तारखेनंतर संसद किंवा राज्य विधानसभा बहुमताअभावी विसर्जित झाली तर अशा वेळी पुन्हा निवडणूक होईल. मात्र ही मध्यावधी निवडणूक असेल, म्हणजेच ते सरकार उर्वरित कार्यकाळासाठी असेल आणि 2029 मध्ये ते सरकार विसर्जित होईल. दरम्यान वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेवरून विरोधक आक्रोश करत आहेत, कारण ही संकल्पना लोकशाही तत्वांच्या विरोधात असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. एकत्र निवडणूक घेतल्यास देशातील निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होईल असे विरोधकांचे म्हणणे होते. तसेच यामुळे नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होईल असा दावाही विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र या कोविंद समितीने हे दावे फेटाळून लावले आहेत. समितीने सांगितल्याप्रमाणे ही संकल्पना अंमलात आल्यास देशात एकत्र निवडणूक घेतल्यास वेळ वाचेल आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या संसाधनांचाही योग्य वापर करता येईल. त्याशिवाय एकत्र निवडणुका घेतल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा आर्थिक बोजाही कमी होईल. तसेच कोणत्याही नागरिकाला मतदान करण्यापासून रोखले जाणार नाही असेही या समितीने स्पष्ट केले आहे.